नमस्कार मित्रांनो, कलासृष्टी हादरली आहे कारण दिवसेंदिवस घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालले आहेत. सोशल मीडियाचा गैरवापर केल्यामुळे अशा घटना घडत आहेत. अशातच सर्वात लोकप्रिय जोडी म्हणजेच आदिनाथ कोठारी आणि उर्मिला कानिटकर यांनी अचानकपणे आपण घटस्फोट घेत असल्याची चर्चा केली आहे, ज्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. मात्र त्यांच्यातील दुराव्याची कल्पना काही प्रमाणात चाहत्यांना होती. त्यांच्या संसारातील मतभेदाबद्दल अनेकदा सोशल मीडियावर बोलले जात होते. मात्र या दोघांच्या घटस्फोटाला एक मराठी अभिनेत्री कारणीभूत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. तर मित्रांनो, चला जाणून घेऊया कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती. आदिनाथ यांच्या नात्यात दुरावा आला असे बोलले जात आहे. उर्मिला कानिटकर ही कायमच एक शांत व्यक्तिमत्व म्हणून दिसते. तिने कायमच आपल्या कामाशी निर्धार ठेवला आहे. आपला संसार आणि आपलं काम यातच ती व्यस्त राहिली आहे. मात्र मुलगी जिजा मोठी झाल्यानंतर तिने पुन्हा सक्रियपणे कामाला सुरुवात केली. अशातच आदिनाथ कोठारी आणि ती एकत्र राहत नसल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. अखेर त्यांनी आम्ही घटस्फोट घेत आहोत असे स्पष्ट केले आहे. त्यानंतर उर्मिला याबद्दल काहीही बोलली नव्हती. मात्र आता उर्मिलाने केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरला आहे. उर्मिलाने स्टोरी शेअर करत लिहिले आहे की परिस्थितीशी हाताळण्याची कर्माची एक आश्चर्यकारक आणि अनोखी पद्धत असते. तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची असते. आपण फक्त मागे होऊन बसायचं आणि बघायचं. एकंदरीतच तिने कर्मा आपलं काम योग्य रीतीने करतो असं या पोस्टमधून सुचवलं आहे. आता ही पोस्ट नेमकं कुणासाठी तिने टाकली आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. या पोस्टचा रोग एका अभिनेत्रीकडे असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. एका अभिनेत्रीमुळेच आदिनाथ आणि तिच्या संसारात दुरावा आला असल्याचे बोलले जात आहे. सध्या अभिनेत्री अमृता खानविलकर आणि तिचा पती हिमांशू मल्होत्रा यांच्यातही घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे ती अभिनेत्री अमृता तर नाही ना असं बोललं जात आहे. उर्मिलाने कोणाचं नाव घेतलं नसतं तरी उर्मिलाचा रोग कोणाकडे आहे याचा अंदाज नेटकऱ्यांना नक्की आला आहे. यामुळे अनेकांनी अमृता आणि हिमांशू यांच्या घटस्फोटाची बातमी समोर येताच प्रतिक्रिया देत अमृतामुळेच आदिनाथ आणि उर्मिला यांचा घटस्फोट झाला असे म्हटले आहे. चंद्रमुखी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आदिनाथ आणि उर्मिला यांची जवळीकता वाढल्याचा दावाही अनेक नेटकऱ्यांनी केला आहे. आदिनाथ कोठारे, उर्मिला कानिटकर किंवा अमृता खानविलकर या तिघांपैकी कोणीही या चर्चेवर अशी कोणतीही पुष्टी केलेली नाही. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चा आणि तर्कवितर्काकडे अधिकृत माहिती म्हणून पाहता येणार नाही. तर मित्रांनो, या प्रकरणाबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.